श्री संत तुकाराम महाराज पायी कोकण दिंडी सोहळ्याला नुकतीच सुरुवात झाली असून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी आकुर्ली येथे दिंडीला भेट देऊन दर्शन घेतले। ही दिंडी पनवेल येथून निघून श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत प्रवास करणार आहे। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत भाजपचे नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, तालुका चिटणीस यतीन पाटील उपस्थित होते। श्री संत तुकाराम महाराज पायी कोकण दिंडी आणि धर्मशाळेच्या कमिटीचे अध्यक्ष हरिभक्त पारायण पद्माकर महाराज पाटील, उपाध्यक्ष हरिभक्त पारायण सीताराम जळे, सचिव हरिभक्त पारायण विश्वनाथ शेळके, खजिनदार हरिभक्त पारायण शंकर फडके, उपखजिनदार हरिभक्त पारायण धाऊ पाटील, उपसचिव हरिभक्त पारायण प्रभाकर नावडेकर तसेच सदस्य हरिभक्त पारायण अनंता फडके, हरिभक्त पारायण गणेश म्हस्कर, हरिभक्त पारायण विठोबा पाटील, हरिभक्त पारायण आत्माराम पाटील, हरिभक्त पारायण राजेश पाटील, हरिभक्त पारायण राघव कडप, हरिभक्त पारायण राजेश पाटील, हरिभक्त पारायण आदिनाथ भोईर, हरिभक्त पारायण नारायण म्हात्रे आणि हरिभक्त पारायण बानुमाता यांच्यासह दिंडीचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। या दिंडी सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणात आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिंडीतील वारकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। की आपल्याला दिलेला हा शरीर हे आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे, याचा योग्य सांभाळ आपल्या परिवारासाठी आपल्याला करता येतो। अवयवदानाचा संकल्प मी स्वतः केलेला आहे। मी आणि माझी पत्नी आम्ही दोघांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे की जेव्हा केव्हा आम्ही जाऊ ते गेल्यानंतर ते शरीर तसंच्या तसं सरणावरती चढवायच्या आधी अवयवदानाच्या रूपाने इतरांना काही देता आलं तो द्यायचा प्रयत्न करावा। हे आपल्या परमार्थिक सर्व महामानवांच्या पासूनच शिकण्याची प्रेरणा मिळालेली आहे। अशा वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती वारीला जात असतात आणि अशा व्यक्तींच्या माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा समृद्ध झालेली आहे। महाराष्ट्राला मिळालेली संत परंपरा अशीच अखंडित चालू राहावी याच्यासाठी कीर्तनकार आपल्यासारखे सर्व हरिभक्त पारायण मंडळी जे कष्ट उपसत आहेत। मी आपला कधीतरी यायचं मी तुमच्यासमोर 15 मिनिटं बोलत राहायचं, पण तुम्ही रोज या आध्यात्मिक परंपरेमध्ये आहात, पुढच्या पिढ्यांना ते संस्कार देत आहात। मला असं वाटतं की परंपरा चालू राहिली म्हणूनच हे सगळं शक्य झालेलं आहे। त्यामुळे अशी परंपरा चालवणाऱ्या अशा कीर्तनकार मंडळी